तर राजवाडीच्या तळ्यात येऊन या बोट मध्ये बसलो आणि काय विषय झाला बघा. तर मी बघा सूरज भोसले अंबा माझा गाव. आज चाय पाणी करून सोनूबाई शिवाबाई यांच्यासोबत घासलेट टाकून 120च्या पीठ थेट आपल्या राजवाडीच्या जत्रेला निघालो बघा. तर वाईमध्ये सोनूबाईचा काही पर्सनल काम असल्यामुळे थेट नितीन भाईच्या घरी आलो. नितीन भाई घरी नसल्यामुळे परत राजवाडीकडे निघालो. राजवाडीमध्ये पोहोचायच्या अगोदर तुम्हाला सांगतो की तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिले, लाईक करायली पण फॉलो काउंट करणार झाले एवढं करून टाका की 1 सेकंड लागतो फक्त. रस्त्याने जाता जाता धामणगावचा मित्र परिवार भेटतो आणि राजवाडीमध्ये आमचं आगमन झाल्यावर आमच्यासाठी स्पेशल कुस्त्याचं आयोजन आणि जत्रेचं आयोजन पण केलेलं होतं. आणि खरं म्हणजे आम्हाला यांच्याहून काही घेणं नव्हतं. आम्हाला तर जायचं होतं बघा दुसऱ्याच कामाला. तर मित्र परिवारांची भेट घेऊन आपण त्या कामाला निघालो बघा. तर या कामांमध्ये रिस्क जास्त असते आणि काम कोणतं आहे ते कमेंट मध्ये सांगा. तर इथं तर आपल्याला आपला मित्र परिवार भेटतो. तर यांची भेट घेऊन आपण थेट महाभयानक राजवाडी तळ पाहायला आलो आणि तळ एवढं भयंकर वाटायला लागलं की बाहेर भाई एकच नंबर. तळ पाहून मन असं एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं आणि तळ्याचे नजारे पाहता पाहता आम्हाला इथे एक मच्छीमारांची बोट दिसली. आता मला हिला तर ट्राय करावंच लागतंय. तसंच बोटवर बसलो बघा, पडता पडता वाचलो. चला मला आता कपडे काढून बोटवर जाऊया, म्हणजे पडलं तरी कपडे भिजणार नाही. तर पिक्चर मधल्या या बोटवर बसलो, एकच नंबर मजा येऊ लागली बघा. मला तर अगोदर वाटलं की कुठं बुडवती की बोट आपल्याला, पण तसला काही सीन झालेला नाही. एकदम अलगद पाण्यामध्ये तरंगू लागलो आपण आणि फिलिंग एकदम ढगात होती नाही काय कतई जर मजा येऊ लागला बघा या बोट मध्ये. तर ज्यानी कोणी बोट बनवली त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो मी. खूपच भयंकर अशी मस्त बोट बनवली बघा. या बोटवर पाण्यावरती चालायला लागलो बघा आपण, पण पडलो. तर खूप सारा आपण असा एन्जॉय केला आणि हे पोरं बघा इथं डोप काढत पोहायला लागले. राजवाडी आणि राजवाडीच्या जत्रेला करतो बघा आता टाटा आणि गावाकडे आपल्या निघतो आता. तर लाईक आणि फॉलो करा. थँक्यू. भेटू पुढच्या